खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे ग्रामपालिका खेडगावच्या वतीनं श्री महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्यांचं अनावरण लोकार्पण समारंभ तसेच बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन आणि प्रवेशद्वार इमारत लोकार्पण पद्मश्री शरदचंद्रजी पवार व्यापारी संकुलवरचा मजला इमारत लोकार्पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संकुलवरचा मजला बहुउद्देशीय सभागृह भूमिपूजन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत लोकार्पण प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण पाणीपुरवठा योजना लोकार्पण खासदार सुप्रियाताई सुळे भास्करराव भगरे मंत्री नरहरी जिरवाळ कादवा सहकारी साखर कारखाना चेअरमॅन श्रीराम शेटे खेडगाव ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील माजी सरपंच उपसरपंच कुसुम सोनवणे शैलेश शेटे उपसरपंच सुजाता सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। प्रथमतः उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी खेडगाव ग्रामपालिकेच्या कार्याचं कौतुक केलं। कार्यक्रम हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन, कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये समतेचा संदेश दिला, समाज सुधारला पाहिजे म्हणून फार मोठं योगदान या देशाच्या इतिहासामध्ये दिलं असं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होतंय। हा पुतळा व्हावा म्हणून लईतकर असतील, मुगले असतील, सोनवणे असतील, घोडे असतील, जाधव असतील या सर्वच परिवारांनी विशेषतः भिकाजी उगले यांचा सारखा आग्रह, मधुकर उगले असतील, ही सर्व मंडळी सातत्याने प्रयत्न करत होती आणि आज हा पुतळा या ठिकाणी आदरणीय ताईंच्या आदरणीय जिरवा साहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय। काहीतरी एखादा महिनाभर सांगितलं असेल पण साहेब दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्यात सामील झाले होते, ते एक रक्त असतं। त्या पद्धतीनं ताई आज आपल्यात सामील झाल्या। मी तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी कार्यक्रम घेताना मलाही ताई एवढं माहीत नव्हतं का दत्तात्रय पाटील फक्त महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं स्टॅच्यूचं लोकार्पण करणार आहे। त्याच्यात PSCचा उल्लेख होता, पण आज असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। बहुउद्देशीय कार्यक्रमांचं उद्घाटन, बहुउद्देशीय किती उद्घाटन केली त्याचा आता हिशोब करावा लागेल। बाकीची उद्घाटन होती, बाकीचं आपली नेहमीची प्रथा परंपरेप्रमाणे आपण येताना हार जे पुतळे म्हणून आहेत त्यांना सगळ्यांना हार घालत येतो, पण पुतळे काहीतरी सांगत असतील असं मला वाटतं। माझे मित्र दत्तात्रय पाटील यांनी जे बोललं ते करून दाखवलं। या ठिकाणी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि आधी सावित्रीदेवी फुले यांचं स्मारकाचं अनावरण या ठिकाणी केलं, त्याचा आनंद आहे। परंतु ताई समाधान या गोष्टीचं आहे तर सध्या महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये ज्या जातीविरहित समाज व्यवस्थेची मुहूर्तमेढ आपल्या पूर्वजांनी या महापुरुषांनी तुम्हाला मला घालून दिली होती आणि त्याच्यात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र म्हणून ज्या ठिकाणी त्याची ओळख प्राप्त झालेली होती, अशा महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अंधानुकरण याचा सुळसुळाट फार झालेला आहे। सांगून त्याची सांभाळणूक केली, ते तत्व जातीविरहित समाज व्यवस्थेचं, एकसंघ मराठी माणसाचं, स्थानिक भूमिपुत्रांचं, नवे ते महाराष्ट्र धर्माचं पालन करणारा कुठेतरी छेद जातोय का काय, अशा परिस्थितीमध्ये आज प्राप्त परिस्थिती झालेली आहे। सगळ्या द्राक्षाचा बेल्ट आहे, या परिसरात जी सुबत्ता आली त्याचं खरं कारण हे द्राक्षाचं पीक आहे। परंतु अलीकडे एवढी वाईट अवस्था आहे, प्रचंड खर्च वाढले, मजूर मिळत नाही, वाटेल ती किंमत मोजवत आहे, आयात निर्यातीच्या धोरणामध्ये सातत्य नाही, भाजीपाल्याची तीच अवस्था आहे, बाकीच्या पिकाची तीच अवस्था आहे। हा अर्थव्यवस्था काना उद्ध्वस्त होतो की काय अशी भीती अलीकडे वाटायला लागलेली। या ठिकाणी
अनेक असे तरुण आहेत की व्यवसाय करता, नोकरी करता, इकडे तिकडे फिरताय, पदव्या घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही, शेतीला मजुरही मिळत नाही एका बाजूला. अशी अवस्था दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी सत्ता असो नसो पवार साहेब करत आले, आपणही करताय सातत्यानं. पण लोक पवार साहेबांची प्रतिमा तुमच्यामध्ये पाहताय की साहेबांनी जसं त्या काळात काम उभं केलं तसं आपल्याकडनं व्हावं अशी जनतेची अपेक्षा आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी खेडगाव ग्रामपालिकेच्या कामाचं कौतुक करत मनोगत व्यक्त केलं. बरीच नावं आहेत, तुमचा मतदारसंघ म्हणून 100 नावं आहेत, पण बराच उशीर झालाय म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही. पण व्यासपीठावरची सगळीच उपस्थित बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या आग्रहापोटी आम्ही इथे आलोय, मी आले, जसे दत्तात्रय पाटील आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर मी गंमत वाटत होती मला भाषण ऐकताना, कारण हा जिल्हा हा आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आहे, याची जाणीव मला आहे. साहेबांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात साहेबांनी नेहमीच ज्या ज्या जिल्ह्यांनी त्यांना साथ दिली त्याच्यामधला एक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, आणि त्यांचे ऋणानं बंद आहे. ते नातं साहेबांचं आणि तुमचं आहे, त्या नात्यात मी देखील नाही. इतकं प्रेमाचं नातं आहे. घर गाव वस्तीमध्ये लोक ह्या जिल्ह्यात लोकांना ओळखतात. आणि त्यानंतर भुजबळ साहेबांचं नेतृत्व, शेटे साहेब असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही नाती गेले 6 दशकाची इथे राहिली आहे. त्याच्यामुळे त्या नात्याला आणि तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि बगरे सरांसारखा उत्तम अभ्यासू एक खासदार भारताच्या संसदेला दिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आता 2-3 गोष्टी मला गमतीच्या, आता माझा पण स्वभाव थोडा तसा आहे, त्याच्यामुळे मला जरा गंमत जम्मत करायला आवडते. त्याच्यानंतर मला आता 2 गोष्टी बोलले झिरवळ साहेब, त्याची मला गंमत वाटली. 3 गोष्टी खरं, आणि त्या गोष्टीत ते असं मगाशी म्हणाले की सर्व पक्षीय कार्यक्रम केला असता तर त्यांना जास्त मजा झाली असते. झिरवळ साहेब, प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही. लढाई कोर्टात चालू आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की जसे माझ्या वडिलांचे गुण आहेत माझ्या आईचे पण गुण आहेत माझ्या. त्याच्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण सत्याची बाजू सुप्रिया सुळे सोडणार नाही. खेडगाव ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. मुक्काम पोस्ट खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. खेडगाव ग्रामपालिका सरपंच. आज खेडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आदरणीय महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची जी 4 कोटी रुपये खर्चून इमारत जी बांधली त्याचाही लोकार्पण सोहळा आज त्यांच्या शुभ हस्ते झाला. त्याचप्रमाणे गावातील सांस्कृतिक भवन, गावातील प्रवेशद्वार, गावात नव्यानेच मंजूर केलेली 2 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना, या सगळ्या पद्मश्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावाने जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं त्याचंही उद्घाटन ताईंच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे राज्याचे अन्न व औषध मंत्री नामदार नारायणपंत झिरवळ, खासदार भास्कररावजी बगरे, त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्रीरामजी शेटे साहेब व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, मार्केट कमिटीचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक व गावातील सर्व ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. निश्चितपणे खेडगाव हे पूर्वीपासून स्वातंत्र्यपूर्व काळात देखील आमचे आजोबा माधवराव दगडूजी पाटील हे समतेचे पूजक होते आणि त्यांनी त्यावेळेस पारतंत्र्यापूर्व एक गाव एक पाणवठा, एक गाव एक स्मशानभूमी ही संकल्पना राबवून
गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न त्या काळात केला. गावातला कुठलाही तंटा बखिडा असेल तिथे गावातला वाद गावातच मिटत होते, कधी गावाच्या बाहेर तो जात नव्हता. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 1978 पासून तर आज पाहतो मला या गावचं सरपंच उपसरपंच पद मिळून कामकाज करण्याची जनतेने सेवा दिली. त्यामुळे मी या गावातील संपूर्ण ज्या जनतेच्या ज्या जनसुविधा असतात, ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, सांडपाणी असेल, पर्यावरण असेल, गावातील आठवडे बाजार असतील, व्यापार पेठ असेल, या सगळ्या बाबी डेव्हलप करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. यामध्ये मला आदरणीय शेटे साहेब, आदरणीय जिरवळ साहेब, खासदार भगरे साहेब, आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेवरती आम्ही या ठिकाणी काम केलं. स्वर्गीय RR पाटील साहेब यांनी 2002 मध्ये संत गाडगे महाराज अभियान हे राबवल्यानंतर त्याची पहिली कार्यप्रणाली जी सुरू झाली असेल ती मला वाटतं माझ्या गावातनं झाली. महाराज अभियानमध्ये देखील स्वर्गीय मंत्री स्वरूपसिंग नाईक असतील, स्वर्गीय RR पाटील असतील, यांच्या हस्ते त्यावेळेस आमच्या गावाला सन्मान मिळाला, मानपत्र मिळालं आणि माझाही सन्मान गावाबरोबर त्या ठिकाणी झाला. त्यानंतर लोकमत समूहाने देखील आमच्या कार्याची, आमच्या कामाची त्या ठिकाणी नोंद घेतली आणि लोकमत समूहाने देखील उत्कृष्ट सरपंच म्हणून, आदर्श सरपंच म्हणून खेडगावला आणि मला त्या ठिकाणी पुरस्कार दिला. अशा पद्धतीने आज पाहतो सातत्याने शैक्षणिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देखील कॉलेजचं काम असेल, तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना ऊर्जित अवस्थेत आणण्यामध्ये त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या बाबतीमध्ये तोही प्रयत्न केला. दिंडू तालुक्यामध्ये चाचरगाव या गावी या कार्यक्रमास खासदार सुप्रियाताई भास्करराव भगरे, मंत्री नरहरी झिरवाळ, कादवा सहकारी साखर कारखाना चेअरमॅन श्रीराम शेट्टी, व्हाईस चेअरमॅन शिवाजीराव बस्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेश उपाध्यक्ष गोकुळनाना पिंगळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विद्याताई पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख जयवंत दिंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर निखाडे, पंचायत समिती सभापती प्रशांत अप्पा कड, माजी सभापती एकनाथ खराटे, सभापती वसंतराव वाघ, सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील, उपसरपंच सुजाता सोनवणे, माजी उपसरपंच कुसुम सोनवणे, शैलेश शेट्टे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, खेडगाव ग्रामस्थ परिसरातील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.